आज मी सोयाबीन वडीची भजी बनवणार आहे. तर चला आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पाणी गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. पाणी गरम होताच मग आपण त्यामध्ये या सोयाबीन वडी टाकून घ्यायच्या आहेत. त्या भिजत ठेवायच्या आहेत आपल्याला गरम पाण्यामध्ये. अगदी 15-20 मिनिटं जरी ठेवलेत तरी बस होतं. 15-20 मिनिटानंतर ही वडी काढून यातलं आपण सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी इकडे हळद, लाल मसाला, धनेपूड हे सर्व घेतलं आहे आणि त्यासोबतच मी थोडासा यामध्ये चाट मसालासुद्धा ॲड करणार आहे. पण लक्षात ठेवायचं आहे आपण की सोयाबीन वडी जी आहे, जी आपण भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये, ती थोड्या वेळानंतर पाणी काढून ते चांगलं पिळून घ्यायचे आहे. त्यामधून पण जे पाणी असतं एक्सेसिव्ह जेवढं पाणी आहे ते सर्व काही पाणी काढून घ्यायचं आहे. नाहीतर हे मसाले जे आहेत ते सोयाबीन वडी जी ते सोक करणार नाही. आणि यामध्ये मी आता थोडंसं दही घालून घेणार आहे. हे आपण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि एक साईडला मी इथे कढई गरम करून घेते. कढई गरम होताच मी त्यामध्ये तेल ओतून घेणार आहे. आपल्याला या भज्या तळता याव्या इतपत तेल आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण जे मसाले मगाशी मिक्स करून घेतलेले त्यामध्ये या स्क्वीज केलेले सोयाबीन वड्या जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना हे जे मसाला आहे आपला तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. अगोदर एकदा आपण कोट करून घेऊया सर्व सोयाबीन वडी टाकून. तुम्ही बघू शकता मी या मसाल्यामध्ये या वडींना कशा प्रकारे कोट करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. तुम्ही आलं लसूण क्रश करून सुद्धा टाकू शकता किंवा घरी बनवलेली पेस्टसुद्धा टाकू शकता. आता मला यात दही थोडं कमी वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये थोडंसं दही अजून ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला जितकं आवडतं तितकं टाकू शकता. असं नाही की दह्यामध्येच बनवायचे. तर हे सर्व काही मिक्स करून घेतलं आहे. व्यवस्थित सर्व कोट झालेला आहे या सोया टिक्कीला. आता यावर किंचितसा मैदा आणि थोडंसं 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ हे दोन्ही काही मी टाकून घेणार आहे. तांदळाच्या पिठाने याला क्रिस्पीपणा जास्ती येतो त्यामुळे तांदळाचं पीठ जे आहे ते टाकायचे आणि पाणी न घालता आपल्याला हे सर्व काही जे आहे ते मिक्स करून घ्यायचे. कारण दही वगैरे ऑलरेडी होतं आणि सोयाबीनचं थोडंसं पाणी जे असतं ते त्याच्यासोबत हे व्यवस्थित कोटिंग होते. तर आता तेल तापलं आहे का आपण इथे बघून घेऊया. तेल तापलं असेल तर यामध्ये हळूहळू करून एक एक करून वडी सोडायची आहे. मी यामध्ये अशा प्रकारे हळूहळू वड्या सोडून घेते. या भज्या ज्या आहेत त्या आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करायचे आहेत. जसे की आपण चायनीज भजी वगैरे आपण मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्यांनाही फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये फूड कलरसुद्धा यूज करू शकता. मी फूड कलरचा यूज केलेला नाही आहे आणि मी ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर यूज केला होता. तरीसुद्धा चांगला असा कलर ह्याला बऱ्यापैकी आलेला आहे. पण तुम्ही फूड कलर जसं की ऑरेंज किंवा रेड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा यूज करू शकता. इथे तुम्ही बघू शकताय की आपले भजी व्यवस्थित 5 मिनटं हे फ्राय करून व्यवस्थित जे आहेत ते फर्स्ट बॅच आपली रेडी झाली आहे. मी आता इथे सेकंड बॅच सोडते आहे. या भज्या ज्या आहेत त्या अगदी 5 मिनटामध्ये फ्राय करून रेडी होतात. तर बघा तुम्ही की हे अशा प्रकारे माझ्या भज्या रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती असावी हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू सो मच.